मला नेहमी असं वाटायचं की म्हणून या गोष्टीवर तरी माझ्यावरती जाऊ नये. कुठली ती सांगतेस, त्या अगोदर सकाळी सकाळी पूजा केली. खूप दिवसानंतर देव उजळले होते आणि त्यामुळं खूप छान प्रसन्न वाटत होतं. आता हे जे लायटर आहे ना, हे अगरबत्ती, दिवा किंवा गॅस या सगळ्यासाठी आपण यूज करू शकतो. गेल्या 1 महिन्यापासून मी वापरते आणि खरंच खूप छान आहे. प्रोडक्ट टॅग करते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परचेस करू शकता. मनूला खूप जास्त रॅश आला होता आणि याचं कारण म्हणजे ना अनुवंशिक पण आहे आणि तिला धुळीची सुद्धा ॲलर्जी आहे. गेलोच होतो तर तिला वॅक्सिनसुद्धा दिलं आणि कसं दिलं ना ते डॉक्टरांनी ते तिने सांगत होते आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, नाना आले होते, नानांनी तिला आंबा भरवला आणि तिला तो प्रचंड आवडला. घराची ही जी काही अवस्था झाली होती ना ती बघून मला असं झालं होतं, बापरे किती पसारा झाला आहे. आता याला पसारा म्हणावं की घराचं गोकुळ झालं आहे म्हणावं मला हे काहीच कळत नाही. पण आवरायच्या वेळी मात्र खूप वैताग येतो. म्हणून बाहेर गेली होती तर पटापट सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही जय पप्पा केला आणि संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागले. आता हापूस किती जरी फेमस असेल ना तरीसुद्धा मला केशरच आंबा आवडतो, माहीत नाही का, आणि त्याचा आमरससुद्धा खूप छान टेस्टी होतो. मॅडमची फरमाईश होती की मला पापड तळून दे, त्याच्यामुळे मग तिला पापड तळून दिला. नानांची बस होती 8:30 वाजता, त्याच्यामुळे पटापट स्वयंपाक केला आणि मस्त जेवण करून दिवसाचा शेवट केला. चलो बाय.